कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला बोलायचं माझ्याशी बोला। काय करते? याची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या शेजारी उभा राहायची? उभा फाडा ना याला मी। नाही 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 नाही, अहो तो असाच उभा होता तो, त्याचं काय असं वाईट हेतू नव्हता। तुमचा व्यायाम चालला होता तो बघत होता। व्यायाम असा लांबून बघायचा नसतो, व्यायाम करायचा आणि कुस्ती खेळायची असते। येतो का मैदानात? दादासाहेब हे बघा, माझ्या तरीनं ते कुस्ती पिस्ती काय बी येत नाही, त्यांना फक्त शेतातली कामं येतात। बाई ना धनी भाई आणि आबांनी यांना घरातलं काम करायला आणलंय ना। मी यांना वाडा दाखवत होते, आजूबाजूचा परिसर दाखवत होते, म्हणलं व्यायाम चाललाय तो पण दाखवते। ज्या कामासाठी आलायत ना तेवढंच करायचं। ओढ ओढ काय काय म्हणला? काय म्हणला? हा जरूर नाही, जरूर म्हटलं मी, ज्या कामासाठी आलो तेच करणार जरूर। अजून एक, इथून पुढे जर तुझी नजर इकडं तिकडं फिरली तर तालमीतल्या मातीत नेऊन नरड्या एवढा गाड ना तुला मी। भाई अरे जाऊ दे ना, तुला काय मला वाटलंय काय? नाही नाही नाही, यांना तर गोठ्यात काम करायला आणलंय ना। चला चला मी तुम्हाला गोठा दाखवते, चल तुला स्वयंपाकघर दाखवते, चला 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 चल। हे बघ इथून आहे ना पुढे या इकडे या। चालू ठेवा। कोणीतरी लात नाही। आबांनी तुमची झोपण्याची सोय किचन मध्ये करायला सांगितली। सॉरी, किर्लोस्कर हाऊस मध्ये इतके लॅविश बेडरूम्स गेस्ट हाऊसेस होते, पण तुम्हाला तर किचन मध्ये ऍडजस्ट करावं लागतंय। रिया, that's absolutely fine. हे बघ, आय नो हे थोडं वेगळं आहे पण खूप भारी आहे। आणि असा एक्सपिरियन्स आम्हाला परत कधी अनुभवायला मिळणार? होय प्रिया मॅडम, हो यांना बी जरा वेगळा अनुभव मिळेल ना। हो ना यार, पण मला गिल्टी वाटतं का? माझ्यामुळे तुला पण हे सगळं त्रास। ब्रो, मी हे सगळं तुझ्यासाठी नाही करणार तर अजून कोणासाठी करणार? हा? आणि तुमचं लग्न होईपर्यंतचाच विषय आहे, बस थोड्या दिवसांची गोष्ट आहे। मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की सगळं मी आईपासून लपून करतोय, तिच्याशी खोटं बोलतोय। आल्यापासून एक फोन सुद्धा नाही केलाय तिला। ठीक आहे आदित्य सर, तुम्ही यानं प्रीतम सर देवीशी बोलून घ्या, मी बाहेर झोपते। बाहेर कुठं? प्रिया मॅडम सोबत झोप ना। हो चल पारू, तू माझ्या रूम मध्ये ये झोपायला। असंही तू बाहेर झोपणं मला योग्य नाही वाटत। फक्त आपल्याला एक काम करावं लागेल की आबा उठण्याआधी आपल्याला सकाळी लवकर उठून यावं लागेल। चल चल। पण जा, आईला फोन करून घे। ब्रो, तिला बघायची पण खूप इच्छा होती। व्हिडिओ कॉल करूया? ह्या कपड्यांमध्ये व्हिडिओ कॉल? हा, आयडिया। ओके ओके रेडी?
चल. हे थांब थांब, काय ला तुझा टीका तर काढ. ओके हा ओके. ओके. सावित्री, श्रीकांतच्या गोळ्या घेऊन ये. हो राहू दे, घेतलं मी. काय आहे, लक्ष कुठे तुझं? जेवणात सुद्धा लक्ष नव्हतं तुझं. हे बघ, आदित्य आणि प्रीतम एवढे हलगर्जी नक्कीच नाही आहेत. अगं ते कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून फोन केला नसेल. काम झालं की करतील ना फोन. अरे हो, पण आदित्यचाच फोन. हा हा बोल आदित्य. अरे काय तुम्ही दोघं आहात कुठे? आम्ही कधीपासून फोनची वाट बघतोय. पोचलात ते कळवण्याची काही पद्धत? आई 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 आम्ही इथे आल्यानंतर थोडं सेटल डाऊन होण्यात बिझी होतो. हा बर, पण तिथली व्यवस्था नीट आहे ना सगळी? हो व्यवस्थित. सासू, मला बोलायचं प्रीतम सोबत. मी प्लीज बोलू? हो. हाय प्रीत, कसा आहेस तू? हाय आदित्य, तुमचं अगदीच अचानक जायचं ठरलं ना? नाही तर मी पण आले असते तुझ्या सोबत. प्रीत, प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हा, आय मिस यू. तो प्रीतम इथं होता तो हिला कधी काळजी नाही वाटली त्याची, पण आता प्रेम होतो चाललंय. आईला फोन देशील? देते मी आता सासू मम्मीकडे. दे. हा बोल. आई बरं, आम्ही तुला उद्या कॉल करतो. आता खरंच खूप थकलो. हा हा, ठीक आहे, काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट. बाय. काय रे, काय आलं? अतिशय एक नंबरची नाटकी मुलगी आहे रे. तिने गोड बोलून ना आईला फसवून ठेवलंय. प्रीतम, लग्नाला खरंच खूप कमी दिवस उरले आहेत आणि इथे भरपूर कामं बाकी आहेत. तुला प्रियाच्या भावाचं, आबासाहेबांचं मन जिंकायचं आहे. हो यार, त्यासाठीच आलो ना आपण इथे. हे बघ, मी ना ते दिशासोबत लग्न मोडायला आणि प्रिया मॅडम सोबत लग्न करून खुश राहण्यासाठी काहीही करू शकतो. कुठे निघाली हिला घेऊन? माझ्या खोलीत झोपायला. तुझ्या खोलीत? तुम्ही काही लपवत नाही आहात ना माझ्यापासून? नाही. म्हणजे नक्कीच लपवत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.